Today we see the logarithm. Logarithm is useful while solving the problems. In a board exam, log table is allowed but calculator is not allowed. So see carefully how to find the log, anti-log, etc. लॉगॅरिथम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेसाठी कॅल्क्युलेटर अलाउड नाही पण लॉग टेबल मात्र अलाउड आहे. आता आपण लॉग टेबल पाहायला सुरुवात करू. तो व्यवस्थित समजून घ्या कारण याच्यावर सगळे फिजिक्सचे केमिस्ट्रीचे कॅल्क्युलेशन्स अवलंबून आहे. फर्स्ट लॉज ऑफ इंडायसेस. इंडायसेस म्हणजेच घातांकाचे नियम. हे घातांकाचे नियम तुम्ही 7वीला शिकलेला आहात. 7वीला याच्यावर स्वतंत्र लेसन आहे. तेच नियम इथं परत घेतलेले आहे. a इंटू ए स्क्वेअर ए रेस टू n इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू मायनस n. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये लिहिताना साईन चेंज. ऑर यू मे राईट 1 अपॉन ए रेस टू m can be written as a raised to minus n. डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरमध्ये घेताना ही साइन चेंज होतो. a raised to 0 is 1. That means anything raised to 0 is always 1. a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. a raised to m raised to n can be written as a raised to m into n. Sixth law, a dot b raised to m can be written separately a raised to m b raised to m. If they are in denominator in a ratio, that means a raised to m divided by a raised to n, then it can be written as a raised to m minus n. These are the laws of indices. Idea of logarithm. Logarithm is another method of writing the number with index. Definition. If a and b are positive real number, b raised to x is equal to a, then the real number x is called logarithm of a to the base b. आता याचा अर्थ काय येतो इथं फरक खाली बघा. इक्वेशनच्या रूपामध्ये तुम्हाला स्पष्ट जाणवेल. b raised to x is equal to a. We change the position of these x and a. So log of a to the base b is equal to x. कसं वाचन करायचं आहे खाली दिलेलं. लॉग ऑफ ए चा लॉग तुम्ही पाहता. बेस काय आहे तर b. b ला बेस म्हटलं जातं. इज इक्वल टू x. उदाहरण खाली एक दिलंय. 5 raised to 3 is equal to 125. After changing this position in terms of logarithm, we write log of 125 to the base 5 is 3. परत खाली एक उदाहरण दिलेलं आहे. p raised to q is equal to m. Then log of m to the base p is equal to q. हा दुसरा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. b raised to 1 is equal to b. log of b to the base b is 1. म्हणजे ज्याचा तुम्ही लॉग पाहताय तेच जर बेस पाशी असेल तर त्याची किंमत नेहमी 1 येते. log of any number to the base of same number. म्हणजे कुठल्याही नंबरचा तुम्ही लॉग पाहता तोच नंबर जर बेस जवळ असेल then it is 1. एक्झाम्पल दाखवलंय. 5 raised to 1 is equal to 5. So log of 5 to the base 5 is 1. आता याचा वापर जर मी इथं करायचा झाला आहे पहिल्या ह्याच्यामध्ये तर बघा कसं होईल. लॉग ऑफ 125 divided by base to the base 5 can be written as log of 5 raised to 3. 125 म्हणजेच 5चा क्यूब आहे. हा 3 पुढे लिहिता येतो. त्याचा लॉ आपण पुढे पाहू. 3 log of 5
टू द बेस 5. आता log of 5 टू द बेस 5 काय असेल, तो 1 येणार आहे. म्हणजेच तुमचं उत्तर आलं 3, जे इथं लिहिलेलं आहे ते या पद्धतीने. नेक्स्ट लॉ, a raised to 0 is 1. Anything raised to 0 is 1. So log of 1 to the base a is 0. Example, 5 raised to 0 is 1. Log of 1 to the base 5 is 0. So log of 1 to any base, आता बेसला काही असू द्या, a म्हणजे कुठला नंबर असू द्या, 200, 300, 500, 1000, लाख, काही असू द्या. मग log of 1 to the any base is always 0. 1 चा लॉग नेहमी 0 असतो. खाली काही उदाहरणं दिलेली आहेत. 10 raised to 3 is 1000. So log of 1000 to the base 10 is 3. 2 raised to 5 is equal to 32. Log of 32 to the base 2 is 5. कसं कॅल्क्युलेशन करायचं इथं दाखवलं होतं, तसेच कॅल्क्युलेशन हे तुम्हाला मिळू शकतं. फक्त हे आता लक्षात ठेवा. लॉज ऑफ लॉगॅरिथम हे महत्त्वाचे लॉ आहेत. आता लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n. जर रेशो असेल, लॉग ऑफ m डिवाइड बाय n असेल तर सबट्रॅक्शन होतं, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. हेही लॉ तुमच्याकडे तरी झालेले असणार आहे. थर्ड लॉ, चेंज ऑफ बेस टू e. लॉग ऑफ m टू दी बेस p. हा p बेस तुम्हाला चेंज करता येतो, त्यासाठी हा नियम वापरावा लागतो. लॉग ऑफ m टू दी बेस e डिवाइड बाय लॉग ऑफ p टू दी बेस e. Log of m raised to n to the base b can be written as n log of m to the base b. Types of logarithm, दोन टाइप्स आहेत. Logarithm with base b is called common logarithm, can be written as log of x to the base b. Logarithm with base e is called natural logarithm. So log of x to the base e. e base असेल तर त्याला natural, 10 असेल तर common. We study the common logarithm with base 10. For convention, we shall not write base as 10. We assume base of log is always 10. प्रत्येक वेळेला आपण हे 10 लिहित बसणार नाही, प्रत्येक वेळेला गृहीत धरणार 10 प्रेझेंट आहे. एक्झाम्पल, log of x to the base 10, simply write log x, or log y to the base 10, simply write y. फक्त आपण log y लिहिणार, बेस 10 आहे हे मात्र गृहीत धरणार आहोत. एखादा नंबर तुमच्याजवळ आहे xyz डॉट pqr, हे दोन भाग आहेत. डेसिमल पॉईंटच्या डाव्या बाजूचा एक भाग आणि उजव्या बाजूचा एक भाग. डाव्या बाजूचा जो भाग आहे त्याला म्हटलं होतं इंटिग्रल पार्ट, आणि उजव्या बाजूचा भाग आहे त्याला डेसिमल पार्ट म्हटलं. खाली एक उदाहरण दाखवलं. 543.857, याच्यामध्ये इंटिग्रल पार्ट झाला तुमचा 543 आणि डेसिमल पार्ट झाला 857. लॉगॅरिथम कसं लिहायचं हे आता पुढं दाखवू, म्हणजे पुढच्या स्टेप्स आता आपण वाढवत चाललो. लॉग एक्स कॅन बी रिटर्न ॲज कॅरेक्टरिस्टिक्स फॉर एक्स प्लस मॅन्टिसा फॉर एक्स. आता एक कॅरेक्टरिस्टिक्स कसं काढायचं हे पहिल्यांदा बघू, नंतर मॅन्टिसा बघू. कॅरेक्टरिस्टिक्स मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. कॅरेक्टरिस्टिक्स इज अ पॉझिटिव्ह इफ अ नंबर ग्रेटर दॅन और इक्वल टू 10. जर नंबर 10 किंवा 10पेक्षा मोठा असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स तुमची पॉझिटिव्ह येणार आहे. कॅरेक्टरिस्टिक्स इज 0 इफ अ नंबर इज इक्वल टू 1 और ग्रेटर दॅन 1 बट लेस दॅन 10. म्हणजे 10पेक्षा लहान संख्या असेल आणि 1पेक्षा मोठी असेल तर त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ही 0 येणार आहे. हे उदाहरणं दाखवतं. प्रत्येक वेळेला कॅरेक्टरिस्टिक्स तुमची 0 येणार आहे. कशी ते परत पुढं पाहणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स इज अ निगेटिव्ह इफ अ नंबर लेस दॅन 1 बट ग्रेटर दॅन
0. शून्यापेक्षा मोठा असेल पण एकापेक्षा लहान असेल तर या केसमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स तुमची निगेटिव्ह असते. वी कॅन फाइंड लॉग ऑफ पॉझिटिव्ह नंबर ओनली. आत्ता आपण फक्त पॉझिटिव्ह नंबरचा लॉग कसा काढायचा हे शिकणार आहोत. निगेटिव्हचा आत्ता विचार करणार नाही. फॉर नंबर XYZ डॉट PQR, for to convert it into number between 1 to 9, how many digit you shift to left is the characteristics and it is a positive. आता हा नंबर तुम्हाला 1 ते 9 मध्ये कन्वर्ट करण्याचा हा डेसिमल पॉईंट किती घरं तुम्हाला सरकवावा लागतो तेवढे घरं म्हणजे त्याची असणारी कॅरेक्टरिस्टिक्स. आता उदाहरण बघूया आपण. बघा आता हे एक उदाहरण दिलं. आता हा नंबर मला 1 ते 9 मध्ये लिहायचा होता. मग मला हा डेसिमल पॉईंट असा इतका शिफ्ट केला की हा 1 ते 9 या अंकामधला नंबर झाला. 2.47825. किती घरं सरकवलं यासाठी? 1, 2 आणि 3 घरा डेसिमल पॉईंट लेफ्ट साईडला नेला म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स झाली 3. आता इथं डेसिमल पॉईंट दिसत नाही म्हणजेच हा नंबर कसा असणार आहे तर या पद्धतीने 41,854.0. आता हा परत मला 1 ते 9 मध्ये लिहायचा. आता किती घरं सरकावं लागेल? डेसिमल पॉईंट दशांश चिन्ह 1, 2, 3 आणि 4 घरे दशांश चिन्ह लिहिले की हा नंबर मिळतो आणि हा नंबर माझा 1 ते 9 याच्या दरम्यान येणार आहे. मग मला 4 घरं सरकावं लागून कॅरेक्टरिस्टिक्स झाली 4. इथं किती घरं सरकावं लागतं? एकच घर म्हणून 1. इथं सरकवायची आवश्यकता नाही. ऑलरेडी हा 1 ते 9च्या मध्ये नंबर आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स झाली 0. आता इथं तुम्ही लिहा, इथं तुम्ही लिहा, इकडच्या राहिलेल्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लिहा. हे झालं पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. आता काही वेळेला निगेटिव्ह पण येतील. तर निगेटिव्ह कधी येतं? फॉर अ नंबर 0.PQR असे नंबर असले तर कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह. याही वेळेला आपल्याला फॉर टू कन्वर्ट इट इंटू नंबर बिटवीन 1 to 9, हाऊ मेनी डिजिट्स यू शिफ्ट टू राईट. आता कुठं जायचं तर राईट साईडला. किती अंक तुम्ही पुढे सरकणार आहात 1 ते 9 मध्ये अंक तयार करण्यासाठी त्या संख्येला म्हणलं तर कॅरेक्टरिस्टिक्स आणि इट इज अ निगेटिव्ह. The characteristics of any number less than 1 is negative. हा दुसरा पार्ट हे नाही वाचलं तरी चालेल, पहिलाच आपण विचारात घेणार आहोत. बरं, आता हा नंबर मला 1 ते 9 मध्ये करायचा म्हणजेच कसं होईल 3.08. हे करण्यासाठी मला किती घर हा डेसिमल पॉईंट शिफ्ट करावा लागतोय 1, 2, 3 and 4 म्हणून याची कॅरेक्टरिस्टिक्स झाली -4. पण लिहिताना ती लिहिली मी बार 4. इथं बघा 1, 2, 3 मग त्यावेळेला हा अंक तयार होईल 2.935 म्हणजे -3 न लिहिता मी कसं लिहिणार बार 3. इथं किती घरं? एकच घर द्यावं लागतं म्हणून बार 1. आता राहिल्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लिहा, तुमच्यासाठी हे सोडतो. यानंतर पाहायचं आहे आपल्याला तो म्हणजे मॅन्टिसा. आता कॅरेक्टरिस्टिक्स कशी काढतात हे शिकलो आपण. तर मॅन्टिसा इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह. फॉर टू फाइंड अ मॅन्टिसा वी यूज कॉमन लॉगॅरिथमिक टेबल. कॉमन लॉगॅरिथमिक टेबल म्हणजेच आपल्याला आता हे असं एक छोटं पुस्तक तुम्हाला विकत घ्यावं लागेल. हे 2 प्रकारचं असतं. नुसते लॉग असलेलं पुस्तक असतं, काहीमध्ये फॉर्म्युले असतात. आता याच्यामध्ये फॉर्म्युले पण आहेत. हे त्यामुळे याची किंमत वाढवलेली आहे. याची किंमत 30 रुपये ही पूर्वी होती, आता आणखीनही वाढली असू शकते. पण शक्यतो तुम्ही असं मागा की मला फक्त लॉग पाहिजे, जरा फॉर्म्युले नको आहेत, म्हणजे त्याची किंमत कमी असेल 10-12 रुपयापर्यंत किंवा 15 रुपयापर्यंत असेल. या फॉर्म्युल्याची तशी आपल्याला आवश्यकता पडत नाही. तुम्हाला लागत असते फॉर्म्युले तर तुम्ही हेही पुस्तक घेऊ शकता किंवा नुसतं लॉग टेबल मागा. त्यांना म्हणा मला लॉग टेबल पाहिजे, फॉर्म्युले नको आहेत. त्याची किंमत मात्र कमी. याच्यामधला आपण लॉग आता वापरणार आहोत. बघा या ठिकाणी लॉगॅरिथम हा शब्द आहे.
याचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि दुसरा पार्ट जो आहे तो अँटी लॉगॅरिथम याचा वापर आपण या ठिकाणी करणार. Mantissa. Mantissa is a positive. For to find Mantissa, we use a common logarithmic table. We have to find the Mantissa of 36, 48. We divide this number into three parts. First two digits 36, then 4 and then 8. See the first column of logarithm and find the row which contain 36. मग आता आपल्याला लॉगॅरिथम पुस्तक लागेल. या पुस्तकात पहिला जो कॉलम आहे याच्यामध्ये 36 कुठं आहे हे शोधत जायचं. हे बघा इथं कुठंतरी 36 मिळाले. त्यानंतर याची जी पहिली ओळ आहे या पहिल्या ओळीमध्ये पुढचा नंबर जो होता तो पाहायचा. पुढचा नंबर आपला होता 4, म्हणजे ह्या 4 पासून सरळ खाली यायचं. कुठपर्यंत यायचं जिथं 36 आहे तिथपर्यंत. इथं 36 आहे आणि 4च्या याच्यामध्ये मी आलो तर मला मिळतं तिथं 56, 11. अजून एक अंक राहिला होता तो म्हणजे 8. तो 8 आता इकडं मीन डिफरन्समध्ये बघायचं आणि परत इथं खाली यायचं. सरळ 36पर्यंत खाली यायचं. 36पर्यंत खाली आल्यावर मला इथं 10 मिळतात. म्हणजे हे 10 आणि 56, 11 एकत्र करायचे, मिळवायचे आणि ते पुढं लिहायचे. ते कसे लिहायचे ते बघूया. Find in a row 36 and in a column headed by 4 you get a number 5611. Look the next digit 8 in a mean difference and find the number in a row 36 under the column 8 of a mean difference, that is a 10. Add that 10 into 5611, you get 5621. So Mantissa of 3648 is 0.5621. म्हणजे हे लिहिल्यानंतर 0 पॉईंट करून लिहायचं. प्रत्येक वेळेला सुरुवातीला पॉईंट द्यायचं. फॉर टू फाइंड Mantissa, if a decimal point is present in a number, we ignore that decimal point and find Mantissa. म्हणजे जर एखाद्या वेळेला दशांश चिन्ह आता हाच नंबर जर असा असता 36.48 तर यावेळेला मी या पॉईंटचा विचार नसता केला तर मी डायरेक्ट 36, 4 आणि 8 विचारात घेतले असते. काही वेळा नंबर जर 4 अंकी संख्येपेक्षा जास्त असतील तर त्यांचं कन्व्हर्जन 4 अंकी संख्येमध्ये करून घ्यावं लागेल. त्यासाठी काय करावं लागतं हे खाली दिलेलं. ओनली फॉर Mantissa, इफ अ नंबर ऑफ डिजिट इन अ नंबर आर ग्रेटर दॅन 4 डिजिट नंबर, देन कन्सिडर 5th डिजिट. मग 5वा अंक विचारात घ्या. जर 5वा अंक इफ द 5th डिजिट इज 5 ऑर ग्रेटर दॅन 5 देन इन्क्रीज 4th डिजिट बाय 1. म्हणजे 5वा अंक 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर 4था अंक हा 1ने वाढवायचा आणि 5 आणि 5च्या पुढचे सगळे अंक काढून टाकायचे. इफ अ 5th डिजिट लेस दॅन 5 देन इग्नोर ऑल द डिजिट्स 5th ऑनवर्ड. जर 5वा अंक 5पेक्षा लहान असेल तर 4थ्या अंकात कुठलाही बदल नाही करायचा आणि पुढचे सगळे अंक काढून टाकायचे. हे फक्त Mantissa पाहताना, कॅरेक्टरिस्टिक्ससाठी नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. आता खाली लिहून दाखवलं आहे बघा तुम्हाला. नंबर बघा 23, 78, 54 6 अंकी नंबर आहे. याची कॅरेक्टरिस्टिक्ससाठी मात्र सगळे अंक विचारात घेणार. याची कॅरेक्टरिस्टिक्स येते 5. कशी येते या मागं शिकलो आपण ते बघा तुम्ही. तर इथे लिहून दाखवू. आता हा अंक मला 4 अंकामध्ये रूपांतर करायचं. 5वा अंक 9 आहे. 9 5पेक्षा मोठा आहे म्हणून या 8मध्ये 1 वाढ केली आणि हे झालं माझं 2, 3, 7, 9. आणि याचा मग Mantissa पहा आणि इथं पुढच्या कॉलममध्ये लिहा. याची फोड काय होईल 23, 7 आणि 9. सेकंड नंबर 41.323. कॅरेक्टरिस्टिक्स लिहिताना ती 1 आलेली आहे, लिहून दाखवली. आणि जर आता मला Mantissaसाठी नंबर मिळवायचा असेल तर 5वा अंक 3 आहे. हा 3
5पेक्षा लहान आहे. मग या चौथ्यामध्ये कुठलाही बदल केला नाही म्हणून तसंच ठेवलं. 4 1 3 2. आता याचा मॅन्टिसा पाहण्यासाठी 4 1 3 and 2. नेक्स्ट नंबर इज 7 डिजिट नंबर. 7 अंकी संख्या आहे. याची कॅरेक्टरिस्टिक्स येते 6. आणि आता जर बघितलं तर 5वा अंक जर बघितला तर 5 आहे, बरोबर आहे. पाचवा अंक पाहिला तर बरोबर 5 आहे. मग 5 जरी असला तरी चौथ्या अंकामध्ये वाढ करायची. मग 7चं काय केलंय तर 8 केलं. 81 3 8 फोड होईल. 81 3. आता इथं बघा डेसिमल पॉईंट नंतर काही अंक आहे. मला मॅन्टिसा पाहण्यासाठी फक्त नंबर पाहिजे, शून्य वगैरे काही लागणार नाही. याची कॅरेक्टरिस्टिक्स लिहिताना मात्र मला सगळ्याचा वापर करायचा आहे. याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे बार 3. आता अंक लिहिताना इथं जर बघितलं तर इथून अंक चालू झाले 1 2 3 4 आणि 5. 5वा अंक 6 आहे, 5पेक्षा मोठा आहे म्हणून या 3मध्ये मी बदल केला आहे, तो केला आहे 4 म्हणजे 78 9 4. इथं बघा 1 2 3 4 आणि 5. 5वा अंक जो आहे 2 आहे, 5पेक्षा लहान आहे. मग इथं बदल करायची गरज नाही आहे, तसंच ठेवलेलं आहे. इथं व्यवस्थित मांडून दाखवलं आहे. यांचे आता तुम्ही मॅन्टिसा पार्ट लॉग टेबलवरून लिहायचा. या अंकासाठी जो प्रॉब्लेम येऊ शकत होता तो इथं मी सोडवून टाकला. मग या केसमध्ये काय करायचं, पुढचा 0 विचारात घ्यायचा, 80 आणि त्याचा 0 बघायचा आणि मग त्याचा मॅन्टिसा म्हणजे 0च्या कॉलममध्ये 80पर्यंत खाली यायचं आणि जो काय मॅन्टिसा येईल तो लिहायचा. कॅरेक्टरिस्टिक्स मात्र तुम्ही लिहू शकता, ते तुम्ही लिहायची. आता एकदा कॅरेक्टरिस्टिक्स कसं लिहायचं माहीत झालं, मॅन्टिसा कसा माहीत झाला, तर मग आता हे लॉग पूर्ण आता तुमचं कसं पाहायचं आहे माहीत झालं आणि एकत्र कसं लिहायचं आहे खाली बघूया. log x is equal to characteristics for x plus mantissa for x. Find the log of 431.5. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स किती येते तर 2 आणि याचा जर लॉग मॅन्टिसा तुम्ही बघितला तो येतोय 0.6350. दोघांची बेरीज केली की तुम्हाला येते 2.6350. थोडक्यात काय केलं तर कॅरेक्टरिस्टिक्स लिहिली मी सुरुवातीला आणि राहिला मॅन्टिसा पुढं लिहिला. हे लक्षात ठेवायचं. पुढचं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, फाइंड द लॉग ऑफ 2378594. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे 5. याचा मॅन्टिसा इथं तुम्ही लिहायचा. हेच एक्झाम्पल घेतलेलं मी, पहिलं एक्झाम्पल. याचा मॅन्टिसा तुम्ही इथं पाहिलेला असेल, तो मॅन्टिसा इथं लिहायचा. तसंच पुढचं एक्झाम्पल घेतलं आहे, log of 0.008 log of 0.008 इज इक्वल टू बार 3 पॉईंट. आता जो काय तुमचं मग तिथं मॅन्टिसा येईल तो इथं लिहायचा. या पद्धतीने लॉग कॅल्क्युलेट केलं जातं. आता ह्या लॉगचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन कसे करतात हे थोडक्यात बघू. बघा ही एक ॲडिशन दाखव. 7 आणि 5 12, हातचा आला 1. मग आता हा हातचा आला 1, याच्यात मला पहिल्यांदा मिळवायचं आहे. मग याच्यात मिळवायचं म्हटल्यावर मग कसं होईल, हे 3 वरचे अधिक अधिक वजा वजा होईल, वजा 2 आणि इकडून आला होता तो अधिक आला होता म्हणून तो 1. म्हणजे काय झालं, 3 वजा 2 अधिक 1 म्हणून आलं आहे 2 पॉईंट. हे नीट समजून घ्या. परत एकदा वजा 4 अधिक वजा 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 1 आणि इकडून आलेला हातचा 1 तो प्लस आहे. मग हे मायनस प्लस कॅन्सल झाले आणि वजा 4 राहिले म्हणजेच बार 4 लिहिले. तर सगळं पॉझिटिव्ह होतं त्यामुळे ही बेरीज तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता अडचण आहे ती ह्या इथं ठिकाणी वजाबाकीच्या जागेवर जास्त करू. बघा इथं काही प्रश्न येणार नाही. 2मधून 0 गेले, 2 राहिले. 10मधून 5 गेले, 5 राहिले. हातचा आला 1. 5मधून 4 गेले म्हणून 1 आला. आता प्रश्न आहे तो इथं. इकडं काय हातचा आलेला नाही, हातचा नाही तरी पण काय होईल, हे 3
वजा 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 काय होईल तर अधिक होईल आणि म्हणून 3 आणि 1 4 आले. तुम्ही तुमच्या पद्धतीने कट मेथडही वापरले तरी चालू शकेल, फक्त नीट समजून घ्या ती. 8 मधून 1 गेला म्हणजे 7, 7 मधून 5 गेले 2, 4 वजा वजा अधिक म्हणजे अधिक झाले, 4 अधिक 2 म्हणजे 6. तशीच गोष्ट इथं आहे, वजाबाकी आहे, सरळ सरळ वजाबाकी आहे. 0 वजा वजा 1 वजा वजा अधिक होईल म्हणून 1 पॉईंट व्हॅल्यू आलेलं. इथं बघा, आता इथं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. 8 मधून 2 गेले 6, 15 मधून 7 गेले 8, हातचा आला 1, मग हे 4 असे लिहिले, वजा वजा 2, हा हातचा मला पहिल्यांदा याच्यात मिळवायचा होता म्हणून अधिक 1, मग 4 वजा कंसामध्ये वजा 2 अधिक 1, मग इथं येईल वजा 1 वजा वजा परत अधिक होईल म्हणून 4 अधिक 1 म्हणजेच 5. तशीच गोष्ट इथं केलेली आहे. हे उदाहरण नीट समजावून घ्या. उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कट मेथड तुमची झाली होती तिने सोडवली तरी चालू शकेल. खाली काही उदाहरणं अजून तुमच्यासाठी ठेवलेली आहेत. म्हणजे हे जे उभी मांडणी केली होती हीच आडव्या मांडणीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. काही उदाहरणं तुम्ही सोडवा. प्रॉडक्ट 12 36 3.6, इथं काही अडचण येणार नाही, अडचण येईल ती इथं. 22 गुणिले 4 म्हणजेच 88, 8 आले, हातचे राहिले 8. 22 त्रिक 66, पण हे बार 66 आहे आणि अधिक 8 आहे म्हणजे वजा 66 अधिक 8 म्हणून हे वजा 58 म्हणून बार 58. हे महत्त्वाचं आहे, म्हणून हा गुणाकार सगळ्यात महत्त्वाचा आहे. इकडं वजा नसतो, इकडं पॉझिटिव्ह असतो, इकडं मात्र वजा आहे. तसंच हा एक गुणाकार करून दाखवला आहे, तुम्ही चेक करा, तपास. आता काही वेळेला जर डिव्हिजन आल्या, तुम्हाला भागायची पद्धत आली आणि बार असेल तर भागायचं मग कसं? डायरेक्ट भागाकार आपण नेहमीच्या पद्धतीने प्लसला करतो तसा करता येत नाही, याला पद्धत बदलावी लागते. बदलायची सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. बार 4.9 ची फोड केली, बार 4 प्लस 0.9. आता या बार 4चं मला रूपांतर करायचं आहे बार 7 मध्ये, कारण 7नी भागलंय म्हणून 7 मध्ये करायचं. 7नी भागलंय, बार 4चं मला बार 7 मध्ये करायचं आहे. मग वजा 3 केले आणि अधिक 3 केले आणि मग हे 4 आणि 3 यांचे वजा 7 झाले आणि हे 3 इकडे मिळवलं की 3.9. थोडक्यात लक्षात ठेवा की मला बार 4चं बार 7 करायचं होतं. किती अंक कमी पडतात? तर 3 अंक कमी पडतात. मग डायरेक्ट 3 मिळवून इथं बार 7 लिहिलं आणि 3 मिळवले म्हणून 3.9 केलं आणि ह्या 7नी मग दोन्ही अंकाला भागून घ्या. बार 7 डिवाइड बाय 2 प्लस 3.9 डिवाइड बाय 7, बार 7 डिवाइड बाय 7 इज बार 1 प्लस 0.55 आणि परत एकत्र लिहायचं बार 1.5571. इथे तसंच केलेलं. फोड केली, कितीने भागलंय मी? 4. किती कमी अंक आहेत मला? 2 आहेत. 2 कमी म्हणून तर डायरेक्ट लिहिलं आता बघा. इथं डायरेक्ट 4 केलं, 2 मिळवले याच्यामध्ये म्हणून 2.8. दोन्ही संख्येला आतमध्ये भागून घेतलं, इकडून आला बार 1, इकडून आले 0.7, हे आलंय माझं बार 1.7. तिसरं उदाहरण, कितीने भागलंय तर 5ने. इकडे किती आहे? बार 1 आहे. किती कमी पडतात? 4 कमी पडतात. मग या एकाचं मी 5 मध्ये रूपांतर केलं, बार 5. 4 कमी पडले म्हणून 4 इकडे लिहिले 4.56. या 5ने आतमध्ये भागून घेतलं म्हणजेच बार 1 प्लस हा जो काही इकडं मात्र आता पॉझिटिव्ह संख्या असल्यामुळं नेहमीप्रमाणे तुम्ही भागाकार करू शकता आणि दोघांची बेरीज केली आणि लिहिली. खाली काही उदाहरणं तुमच्यासाठी ठेवलेत, हे तुम्ही सोडवायचे, तुम्ही ते पूर्ण करायचे.
आपण कॅरेक्टरिस्टिक्स कशी पाहायची ते पाहिलं, मॅन्टिसा कसा पाहायचा तेही पाहिलं. आता इथं काही उदाहरणं ठेवले. इथं तुम्ही आता कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा करून हे पूर्ण लिहा. पुढचा टॉपिक येतो म्हणजे अँटी लॉगॅरिथम. अँटी लॉगॅरिथमसाठी परत एकदा आपल्याला लॉग टेबलचा वापर करायचा आहे. लॉग पाहताना लॉगॅरिथम वर आहे का नाही चेक करायचे. अँटीलॉग पाहताना अँटीलॉग वर आहे का नाही हे तपासत जायचे, नाही तर चुकून आपण लॉगमध्येच अँटीलॉग पाहतो. आता खाली काही उदाहरण लिखाण कसं करायचं हे दाखवलं. इफ यम इज इक्वल टू एक्स देन टेकिंग द अँटी लॉगॅरिथम ऑफ ऑन द बोथ साईड अँटीलॉग इनसाइड ब्रॅकेट लॉग यम इज इक्वल टू अँटीलॉग एक्स, दोन्ही बाजूचा अँटीलॉग घेतलेला. अँटीलॉग आणि लॉग शब्द जातो आणि राहतो, फक्त यम इज इक्वल टू अँटीलॉग एक्स. टू फाइंड अँटीलॉग ऑफ 2.7158 हा नंबर दिला. याच्यामध्ये 2 ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, 7158 इज अ मॅन्टिसा. फॉर टू फाइंड अँटीलॉग वी यूज ओनली मॅन्टिसा पार्ट. आपण फक्त मॅन्टिसा पार्ट पाहणार आहोत, म्हणजे 7158 यूज करू. मागच्यासारखं लॉग पाहताना जसं मी 3 भागात याची फोड केली होती, तसेच 71 आणि 5 आणि 8 अशी 3 भागात फोड करायची. 71 हा अँटीलॉग या शब्दामध्ये खाली कुठं येतो हे बघत जायचं. आता दुसऱ्या पेजवर तुम्हाला सापडलं, इथं 71 तुम्हाला भेटतो. त्यानंतर 5 वर 5 कुठं आहे ते बघायचं आणि ह्या 5 पासून खाली यायचं. कुठपर्यंत यायचं तर 71 पर्यंत. 5188 तुम्हाला मिळालं आहे. आणि आता शेवटी काय होतं तर 8 होतं, म्हणजे मेन डिफरन्समध्ये 8 बघायचं, परत तो 71 पर्यंत खाली यायचं. इथं मिळालं आहे 10, म्हणजे इथं होतं 5188 आणि हा 10 यांची परत एकदा ॲडिशन करायची, बेरीज करायची, म्हणजेच तुम्हाला मिळेल 5198. हे मिळाल्यानंतर इथं लिखाण मात्र वेगळं आहे, मागच्या वेळेला वेगळं होतं. गिव्ह द डेसिमल पॉईंट आफ्टर 1 digit from left and multiply the number by 10. Write characteristics as index of 10. बघा इथे लिहून दाखवलं. लॉग ऑफ वाय म्हणजेच अँटीलॉग ऑफ 2.7158. मग वाय आला अँटीलॉग 2.7158, त्याची किंमत आली होती 5. एका घरानंतर दशांश चिन्ह द्या म्हणून सांगितलं होतं, जे इथं लिहिलं होतं मी. म्हणजे पहिलं लेफ्ट साईडने 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला, मल्टिप्लाय बाय 10 करा आणि त्याच्या डोक्यावर कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक्स इथं लिहिलेली आहे या पद्धतीने. हा वाय म्हणजेच काय संख्या होती तर 519.7 ही संख्या होती. हिचा लॉग हा एवढा आलेला होता. या पद्धतीने लिहिलं. अजून एक लिखाण खाली दाखवलं. फाइंड द अँटीलॉग ऑफ बार 2.5428. आता या फक्त मॅन्टिसा पार्ट म्हणजे डेसिमल पॉईंट नंतरचे अंक मला अँटीलॉगसाठी वापरायचे. काय वापरलं मी 54, 2 आणि 8. ते काढल्यानंतर मला संख्या मिळाली होती 3489. एका घरानंतर डेसिमल पॉईंट दिला 3.489 इंटू 10^2. आता हे बार 2 होते, कसे लिहिलेत तर -2 लिहिलेत, आणि बार म्हणजेच वजा होते, -2 लिहिले. राहिल्या यांचा मॅन्टिसा तुम्ही अँटीलॉग तुम्ही काढा आणि इथं लिहा. एक तुम्हाला लिहून दाखवलं आहे, बाकीच्यांचा तुम्ही लिहायचं. इथं मात्र 0 तुम्हाला अँटीलॉगमध्ये बघायला मिळतील. 0 वर 5 पासून खाली यायचं, तिथं काय अंक तो बघायचा आणि 2 मेन डिफरन्समधून 0च्याच कॉलममध्ये यायचं आणि बघायचा. 0चा कॉलम अँटीलॉगमध्ये मात्र प्रेझेंट आहे. आता प्रत्यक्ष एक्झाम्पल कसे सोडवायचे हे बघूया. बघा पहिलं एक्झाम्पल. रूल वापरणार मी. लॉग ऑफ a इंटू बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. मग याचा लॉग काढायचा आहे मला. लॉग ऑफ 48364 इंटू 49. सो लॉग ऑफ 48364 इंटू 49
फॉर्म्युला वापरला लॉग ऑफ 48364 प्लस लॉग 49. याची कॅरेक्टरिस्टिक्स 4 आहे ती लिहिली. याचा आता मॅन्टिसा तुम्ही लिहा लॉगॅरिथम टेबल वापरून. याची कॅरेक्टरिस्टिक्स इथे लिहिली. याचा मॅन्टिसा 49चा शून्य बघून इथं लिहा. दोघांची बेरीज करा. ती साधारणतः 6 पॉईंट काहीतरी येते. तुम्ही जर बेरीज केली आणि या दोन्ही बाजूचा अँटीलॉग घ्या. मग अँटीलॉग घेतला का अँटीलॉग ऑफ दिस नंबर अँटीलॉग आणि इथं जो आला होता त्याचा अँटीलॉग. अँटीलॉग लॉग शब्द निघून जातो. हा गुणाकार जसा तसा खाली येतो. इकडचा अँटीलॉग तसंच ठेवलं मी. आता 37चा 4 6 अँटीलॉग टेबलमध्ये पहा. तो इथं लिहा. त्याला गुणिले 10 गुणिले ही कॅरेक्टरिस्टिक्स 6. 37चा 4 6 जो काय येतो तो इथं लिहा. एका घरानंतर डेसिमल पॉईंट लिहून द्या. जसं मल्टिप्लिकेशन केलं तसं डिव्हिजन करता येईल. फक्त फॉर्म्युला बदलेल. लॉग ऑफ ए डिवाइड बाय बी लॉग ऑफ ए मायनस लॉग बी. दोन्ही बाजूला लॉग लिहिला. रूल वापरला. सबट्रॅक्शन लिहिलं. याची कॅरेक्टरिस्टिक्स लिहिली. याचा मॅन्टिसा तुम्ही लिहा. याची कॅरेक्टरिस्टिक्स लिहिली. याचा मॅन्टिसा लॉग टेबल वापरून लिहा. बेरीज करा. ती 0 पॉईंट काहीतरी येते. दोन्ही बाजूचा अँटीलॉग घ्या. आता मधली स्टेप मी गाळलेली आहे. डायरेक्ट याचं हे लॉग शब्दातून बाहेर काढून खाली लिहिलं आहे आणि इकडं मात्र अँटीलॉग लिहिलेलं आहे. मग याचा अँटीलॉग बघा 5 पॉईंट काहीतरी येतो. 10⁻0 लिहा. 10⁻0 इज नथिंग बट 1 आणि मग तुमचं उत्तर येईल 5 पॉईंट समथिंग. स्क्वेअर असताना कसं सोडवायचं? रूल वापरायचा. लॉग ऑफ m⁻n म्हणजेच n लॉग ऑफ m. मग लॉग ऑफ 75.25 म्हणजेच 2 लॉग ऑफ 75.25. याची कॅरेक्टरिस्टिक्स येते 1 पॉईंट. लॉगॅरिथम टेबल वापरून मॅन्टिसा लिहा. 2नी मल्टिप्लाय करा. 2नी मल्टिप्लाय केलं की अँटीलॉग टेकिंग अँटीलॉग शब्द लिहा. हे लॉग काढून टाका. आहे तसंच लिहा. इकडं अँटीलॉग लिहा आणि याचा अँटीलॉग टेबलमध्ये व्हॅल्यू बघा. ती 6 पॉईंट येईल आणि 10⁻2 ही कॅरेक्टरिस्टिक्स लिहून टाका. पुढचं एक्झाम्पल याच पद्धतीचं आहे. फक्त इथं लिहून दाखवलं. इथं कॅरेक्टरिस्टिक्स बार 2 येते. त्यामुळं मल्टिप्लिकेशन करताना नीट लक्ष द्या. बार 2 म्हणजे इकडून जर एखादा हातचा आला तर तो -4 अधिक 1 होईल म्हणून ते -3 होतं. यामुळे ही स्टेप्स महत्त्वाची आहे. मग त्याच पद्धतीने इतर पद्धतीने अँटीलॉग बघा आणि 10⁻³ आता वर गुणाकार आहे भागिले पण आहे. दोन्ही पण गोष्टी आहेत. मग 2 लॉ वापरायचे तिथं मला. लॉग ऑफ ए क्रॉस बी डिवाइड बाय सी क्रॉस डी लॉग ऑफ ए इंटू बी मायनस लॉग ऑफ सी इंटू डी. इथं स्टेप्स लिहिली. हा लॉ वापरून इथं लिहिलं. न्यूमरेटर इकडं आला. डिनॉमिनेटर इकडं आला. मग याला मी n म्हणतो. याला मी d म्हणतो. हे 2 स्वतंत्र सोडवतो. n लॉग ऑफ 2345 इंटू 20.47 परत सेपरेशन गुणिले असल्यामुळं प्लस साईन आलं मध्ये. याची कॅरेक्टरिस्टिक्स मॅन्टिसा लिहा. याची कॅरेक्टरिस्टिक्स मॅन्टिसा लिहा. बेरीज करा. इथे अँटीलॉग पाहू नका. परत डीचा भाग सोडवायचा राहिला होता तो लिहिला. नियम वापरला. कॅरेक्टरिस्टिक्स लिहिली. मॅन्टिसा लिहा. कॅरेक्टरिस्टिक्स लिहिली. मॅन्टिसा लिहा. बेरीज करा. अजून अँटीलॉग आपण पाहिलेला नाही. या दोन्ही किमती परत या इक्वेशनमध्ये टाका. या दोन्ही किमती इथं मी टाकल्या. वजाबाकी करा. ही वजाबाकी झाल्यानंतर अँटीलॉग म्हणा. टेकिंग अँटीलॉग म्हणा. इकडचा लॉग शब्द काढून टाका. खाली लिहून टाका. इकडच्याला अँटीलॉग शब्द लिहून लिहा. आता याचा अँटीलॉग बघा. तो इतका आलेला तुम्हाला आढळून येईल. हे तुम्ही चेक करा फक्त. पॉज स्क्रीन. राईट डाऊन द ॲक्टिव्हिटी. स्क्रीन पॉज करा. ही ॲक्टिव्हिटी लिहून घ्या आणि हे एक्झाम्पल्स सगळे तुम्ही आता सोडवायचे आहेत. त्याचा ट्राय तुम्ही करायचा. गणित घ्या.
स्क्रीन पॉज करा आणि गणित लिहून घ्या. काही ठिकाणी हिंट लागते म्हणून थोडी हिंट पण खाली देऊन ठेवलेली आहे. Pause the screen and see some solved examples. Fraction by your method